हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. अजित पवारांसोबतच्या बैठकीत कोकाटेंकडून दिलगिरी व्यक्त. भविष्यामध्ये वादग्रस्त वक्तव्य करणार नसल्याची हमी. अजित पवारांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष. पावसाळी अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाची आज पहिलीच बैठक. मंत्र्यांवरील आरोपांवरती बैठकीत चर्चा होण्याची चिन्ह. लाडकी बहीण योजनेमध्ये 4,800 कोटींचा घोटाळा. खासदार सुप्रिया सुळेंचा आरोप. एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी. एकट्या आदिती तटकरे नाही तर संपूर्ण सरकार जबाबदार असल्याची टीका. उद्धव ठाकरे गणेशोत्सवात राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाणार असल्याची सूत्रांची माहिती. 27 किंवा 28 ऑगस्टला उद्धव ठाकरे शिवतीर्थावर जाण्याची शक्यता. ऑपरेशन सिंदूरवरच्या लोकसभेतल्या चर्चेचा आज दुसरा दिवस. अमित शहा, राहुल गांधी, अखिलेश यादव यांची भाषणं तर पंतप्रधान मोदी काय बोलणार याची उत्सुकता. राज्यसभेतही चर्चा होणार. ऑपरेशन सिंदूर हा नुसता तमाशा होता. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचं वादग्रस्त वक्तव्य. काय साध्य केलं, किती विमानं पडली हे प्रश्न अनुत्तरित असल्याची टीका. राज्यपालांच्या भेटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आता राष्ट्रपतींना भेटणार. पुढच्या आठवड्यामध्ये भेटीचा अंदाज. मंत्री आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची तक्रार करणार. ऑपरेशन महादेवमध्ये खात्मा केलेले दहशतवादी पहलगाम हल्ल्यातले असल्याबाबत साशंकता. हमजा अफगाणी आणि जिब्रान अशी मृत दहशतवाद्यांची नावं. 5-6 जणांची रेव पार्टी असते का? जावेळी प्रांजळ खेलवळकरांच्या अटकेवरनं एकनाथ खडसेंचा सवाल. कुटुंबाच्या बदनामीचा प्रयत्न असल्याची टीका. मराठवाड्यातल्या 39 फार्मसी महाविद्यालयांमध्ये पायाभूत सुविधांची वानवा. अनेक महाविद्यालयामध्ये पुरेसे प्राध्यापकही नाहीत. माझाचा स्पेशल रिपोर्ट. महाराष्ट्रात वसई, नाशिक आणि पुण्यासह 12 ठिकाणी ईडीचे छापे. वसईतील बेकायदेशीर बांधकाम प्रकरणामध्ये माजी मनपा आयुक्त अनिल पवारांच्या घरी झाडाझडती.